कौसडी येथील देशमुख गल्लीतील एका विद्युत खांबाला अवैध वाळूने भरलेल्या टिप्परने धडक दिल्याने विद्युत खांब वाकला असून विद्युत तारा लोंबकळल्या आहेत। त्यामुळे जीवितास धोका निर्माण झाला आहे। काही दिवसापूर्वी पहाटेच्या सुमारास अवैध वाळू चोरट्या मार्गाने टिप्परच्या साहाय्याने वाहतूक करत कौसडी गावात टाकण्यात येत होते। हा अवैध वाळूचा भरलेला टिप्पर देशमुख गल्लीतील एका विद्युत खांबाला धडक दिले। विद्युत खांब टिप्परच्या धडकेने पूर्णपणे वाकला आहे। सुदैवाने कोणतीही मोठी घटना घडली नाही। कौसडीत एजंट मार्फत अवैध वाळू विक्रीचा धंदा जोमाने सुरू आहे। दररोज रात्री अवैध वाळूने भरलेले टिप्पर उतरवले जात आहेत। 3 ब्रास वाळूचा टिप्पर अंदाजे 22,000 रुपयाला विक्री केला जात आहे। एका टिप्पर मागे एजंट 3,000 रुपये कमावतात। विद्युत खांबाला धडक दिलेल्या अवैध वाळूचा टिप्पर देखील एजंट मार्फत आणला गेला होता। विद्युत खांबाला धडक दिलेल्या टिप्पर चालकाला जाब विचारण्यात आल्यानंतर विद्युत खांब भरपाई करून देण्याची जबाबदारी एजंटनी घेतली आहे। परंतु अद्यापपर्यंत वाकलेला विद्युत खांब बसवण्यात आलेला नाही। महावितरणाकडून देखील कोणतीही कारवाई करण्यात आली नाही।